नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। सुरुवातीला काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे। ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात अशा आशयाचं पत्र धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलंय। मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे, ओंबासे यांनी असं म्हटलंय। तर जास्त उमेदवारी अर्ज आल्यास मतपत्रिका आणि मतपेट्यांचा वापर करावा लागेल असंही ओंबासे म्हणतात। निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना कळवाव्यात, सचिन ओंबासे यांनी आपल्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे। तर लोकसभा निवडणुकीसाठी मराठा उमेदवार मैदानात उतरणार आहेत आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाकडून आता नियोजन बैठका सुद्धा सुरू झालेल्या आहेत। प्रत्येक गावातून एक उमेदवार उभा करण्याचा मराठा समाजाकडून निर्धार करण्यात आलाय। उमेदवार उभे करण्यासाठी गावागावांमध्ये बैठका सुरू असल्याची सुद्धा माहिती मिळते। उमेदवारांची अनामत रक्कम भरण्यासाठी निधी गोळा करण्याचं मराठा समाजाचं नियोजन आहे आणि एका मतदारसंघात जास्तीत जास्त 24 ईव्हीएम मशीन उपलब्ध होऊ शकतात। एका मशीनमध्ये 16 उमेदवार, अशा पद्धतीने 384 उमेदवारांची ईव्हीएमवर निवडणूक घेता येते। 384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएमवर निवडणूक घेण्यास अडचण निर्माण होते। तर धाराशिवचे जिल्हाधिकारी आहेत सचिन ओंबासे आणि त्यांनी हाच मुद्दा घेऊन निवडणूक आयोगाला जे पत्र लिहिलं ते आपण पाहतोय। मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी निवडणुकीमध्ये मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे आणि उमेदवार वाढल्यास मतपत्रिका तितक्याच मोठ्या आकाराची होणार आहे। जास्त उमेदवारी अर्ज आल्यास ईव्हीएम ऐवजी मतपत्रिका आणि मतपेट्यांचा वापर करावा लागेल। उमेदवार वाढल्यास अधिकारी, वाहनं, अपुरं मनुष्यबळ अशा अडचणी येतील। सदर बाब निदर्शनास आणून देत असून निवडणूक आयोगाने याबाबत मार्गदर्शक सूचना कळवाव्यात असं सचिन ओंबासे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय।